पोलीस भरती आचारसंहितेमुळे लांबणीवर, इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले। नुकतीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया लांबण्याचे चिन्हे आहेत। यामुळे भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना लेखी व मैदानी तयारी करण्यासाठी जादा अवधी मिळणार आहे। शासनाच्या गृह विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल 14,446 रिक्त पोलीस शिपाई पदांसाठीची भरती प्रक्रिया गेल्या 5 तारखेपासून प्रारंभ झाली आहे। त्यानुसार इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून येत्या 30 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे। नागपूर ग्रामीण पोलिसात 124 पदांची भरती केली जाणार आहे। याशिवाय SRPFची 242 पदे भरली जाणार आहेत। या प्रक्रियेची अधिसूचना जारी केली आहे। दोन्ही पोलीस दलांतील भरती प्रक्रियेसंदर्भातील कार्यवाही सुरू आहे। 30 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज नोंदणी ऑनलाईन सादर करावयाची आहे। दरम्यान नुकतीच लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे पोलीस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत व्यस्त राहणार आहे। पोलीस भरतीची पुढील प्रक्रिया राबविण्यासाठी पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता राहील। यामुळे ऑनलाईन अर्ज सादर झाल्यानंतरच्या पोलीस भरतीचे नियोजन अद्यापपर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेले नाही। त्यामुळे जून महिन्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच भरती प्रक्रियेचे नियोजन केले जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे। या संदर्भात अद्यापपर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काहीही जारी केलेले नसले तरी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची मुदत संपल्यानंतर तशी सूचना जारी होण्याची शक्यता आहे।